नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण वराळे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या GS असोसिएट्स प्रोमोटर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या ऑफिसमध्ये आहोत. आपल्या समोर जर आपण पाहू शकतो की पलाश सदाफुले नावाची एक सोसायटी आहे. त्या ठिकाणी नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यातील सोसायटीचे काही सभासद होते. त्यांनीसुद्धा बिल्डर जे होते त्यांनी आम्हाला कसं सहकार्य केले याबाबतचा एक जो व्हिडिओ तो आपण लवकरच पाहणार आहोत. त्यांनी काम ऑफकोर्स हे जे प्रकल्प उभा राहिलेलं आहे ते जितूजींच्या मेहनतीप्रमाणे आहे. आणि मी अजून आज महारेराचं अभिनंदन हे करीन. त्यांच्याबरोबर आपले जे हिरानंदानीच आहेत, निरंजन हिरानंदनीच आहेत, आमचे मुंबईचे ग्राहक शिरीष देशपांडे सर आहेत, त्यांचे आहेत, जितूजींचं आहेच ऑफकोर्स. आणि त्याशिवाय आमचं सोसायटीची टीमवर्क, आमची जी कमिटी आहे त्यांनी इतकं छान रीतीने हा सगळा प्रत्येकाचं टीमवर्क होतं आणि हा मेहनत करून पुढे गेला. तुम्हाला ब्रीफमध्ये आमचे सेक्रेटरी संदीप रघुवंशी आहेत, ते सुद्धा 2 शब्द सांगतील. थँक्यू. सगळ्यात पहिले तर मी जितूजींचे आभार मानेन, तिन्ही पार्टनर्सचे आभार मानेन की त्यांनी आजपर्यंत आम्हाला इथपर्यंत आणून सोडलं. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा प्रोजेक्ट ॲक्च्युली कंप्लीट करून त्यांनी आम्हाला मे 2023मध्येच खरं तर आमच्या फ्लॅटचं पोझिशन दिलं. पण आज आपण ही मीटिंग इथं का घेतोय याचं महत्त्वाचं कारण, त्यांनी आम्हाला आठवड्याभरापूर्वी या सोसायटीच्या लँडचं कन्व्हेन्स करून दिलं. म्हणजे लँडची मालकी सोसायटीकडे आज ट्रान्सफर झाली. हे करून द्यायला कुठलाच बिल्डर शक्यतोवर तयार होत नाही, कारण लँडची मालकी यांच्याकडे आल्यानंतर त्याचा FSI वगैरे सगळं सोसायटीला मिळतं, बिल्डरला काही मिळत नाही. पण आमच्या जितूजींचं हृदय एवढं मोठं आहे की त्यांनी आज आम्हाला ही लँडची मालकी पूर्ण सगळं, म्हणजे प्रोजेक्टचं जे कंप्लीट झाल्यानंतरसुद्धा जे राहिलेली प्रोसेस आहे तीसुद्धा त्यांनी कागदोपत्री आम्हाला कंप्लीट करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे खरंच ह्याच्याने आभार मानतो. आणि सोसायटीचे आम्ही सगळे कमिटी मेंबर्स तर याच्यात कायम हे करतच होतो, कारण आमचं शेवटी फ्लॅट अडकलेला होता, आम्हाला काम करणं भागच होतं. आणि आम्ही कित्येक बिल्डर्सना ह्याच्यासाठी अप्रोच झालो. जवळपास 15 बिल्डरची मी नावं तुम्हाला सांगू शकेन की ज्यांना आम्ही अप्रोच झालो की हे तुम्ही करा. पण ह्याच्यात खरंच खूप प्रॉब्लेम होते, कारण DSKचं जे हे होतं फायनान्शियल फ्रॉडमध्ये त्यांना जी अटक झाली होती त्याच्यात जे कॉम्प्लिकेशन्स होते त्याच्याने असं झालं होतं की कोणीच बिल्डर पुढे येऊन हे काम करायला तयार नव्हता. पण GS असोसिएट तिन्ही पार्टनरचं मी त्या बाबतीत अभिनंदन करेन की त्यांनी पुढे येऊन हे काम केलं. मेन सगळ्यात त्यातला पॉईंट असा आहे की DSKचे अजून 15 प्रोजेक्ट्स असे अडकलेले आहेत की जे पूर्ण झालेले नाही आहेत. हाच एक प्रोजेक्ट जो आहे तो पूर्ण झाला आहे. प्लस पूर्ण भारतात आम्हाला म्हणजे महारेरातनं तोंडी ही माहिती मिळाली होती की अंदाजे भारतात असे 4000 अडकलेले प्रोजेक्ट्स आहेत की जे कंप्लीट होत नाही आहेत. ते कुठल्या पद्धतीने पूर्ण होऊ शकतील ह्याचा एक्झाम्पल जितूजींनी आज आम्हाला सेट करून दिलेलं आहे की हे कसं पुढे जाऊ शकेल, काय करता येईल. ह्याच्यात एक असतं की काही अनसोल्ड फ्लॅट पाहिजेत, तेव्हाच त्याची फिजिबिलिटी क्रिएट होते आणि मगच ते प्रोजेक्ट फिजिबल ठरतं महारेराच्या दृष्टीने. ह्याच्यात महारेराने जो रोल प्ले केलेला आहे, म्हणजे जसं जितूजींनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसजींनी त्यांचं हे ड्रीम चाइल्ड होतं महारेरा, आणि मुंबई ग्राहक पंचायतीचे शिरीष देशपांडे सर त्यांनी हा जो फॉर्मॅट जो तयार झाला महारेराचा तो सुद्धा, त्याच्यातसुद्धा त्यांचं बरंच मोठं योगदान होतं. तर त्याच्यात जो सेक्शन 7 आणि सेक्शन 8 जो आहे त्याच्यात सेक्शन 7 खाली ते असं करतात की जो आधीचा बिल्डर आहे त्याला जर जमत नाही आहे पूर्ण करून द्यायला तर त्याला बाजूला करून सेक्शन 8 खाली नवीन यांना म्हणजे सोसायटीलाच आधी ते म्हणतात की तुम्ही तुमच्या प्रकारे हे पूर्ण करायचा प्रयत्न करा तुमच्यातनंच, पण जर जमत नसेल तर मग नवीन बिल्डर अपॉइंट करून हे करता येतं. तर आमचे शिंदे साहेब आहेत, त्यांनी आम्हाला जितूजींकडे नेलं आणि त्याच्यानंतर हे सगळं प्रोजेक्ट जे पुढं गेलं. तर त्यासाठी महारेराचे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आभार मानू. मुंबई ग्राहक पंचायतीचे शिरीष देशपांडे सर, नंतर क्रेडाईचे निरंजन हिरानंदानी यांचे खूप मोठे आभार, कारण त्यांना एक्झॅक्ट माहिती होतं की प्रोजेक्ट कसं कंप्लीट होऊ शकेल बिल्डर लॉबीतले असल्यामुळे. त्यांनी आजपर्यंत कित्येक प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेले आहेत. त्यामुळे त्यांनी व्यवस्थित आम्हाला ह्याच्यात दिशा मिळवून दिली. ह्याच्यातनं कसं पुढं जाता येईल, काय जाता येईल. अनेक प्रॉब्लेम्स आले, ते कसे सॉल्व केले ते आता सांगणं शक्य नाही, पण त्याच्यातून त्यांनी आम्हाला खूप चांगला मार्ग काढून दिला. तर हे सगळं होत असताना आमच्या सोसायटीचे 149 मेंबर खंबीरपणे आमच्या मागे उभे राहिले. त्याबद्दल त्यांचे खरं तर मी खूप आभार मानेन, कारण एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र बांधून ठेवणं खूप अवघड गोष्ट असेल. जर इथं कोणी त्याचा एक्सपिरियन्स घेतलेला असेल तर माहिती असेल. तर ते सगळं झालं आणि म्हणजे देवकृपेने म्हणा हे सगळं पूर्ण झालं. त्याबद्दल मी इथे उपस्थित सगळ्यांचे, जितूजींचे आणि सगळ्यांचे आमच्या कमिटी मेंबर्सचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि
स्टेज काय केल्या होत्या किंवा जे आता असे अडकलेले आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल की त्यांनी कुठल्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे? याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा असतो की जेव्हा पैसे देण्याची वेळ येते, महारेराचा असा नियम आहे की असोसिएशन ऑफ पर्सन्स करून तुम्ही याच्यातून पुढे जाऊ शकता. असोसिएशन ऑफ पर्सन केल्यानंतर तुम्हाला पुढे जाता येतं. पण समजा एखाद्या मेंबरनी त्यावेळेस पैसे नाही दिले तर तुम्ही त्याला अकाउंटेबल धरू शकत नाही. सोसायटी फॉर्म केल्यानंतर सोसायटी लॉज प्रमाणे त्यांना चालावं लागतं. आपोआपच कोणी मेंबरनी पैसे नाही दिले तर सोसायटी लॉजमध्ये तशा प्रोव्हिजन्स आहेत की तुम्ही त्याच्याकडनं पैसे वसूल करू शकता. म्हणून आमचे जे फाउंडर चेअरमन होते सगळ्यात पहिले प्रदीप वांद्रेकर सर, त्यांनी महारेरामध्ये जेव्हा ते गेले तेव्हा त्यांना सांगितलं की आम्ही आधी सोसायटी फॉर्म करू आणि मग नंतर करू. तर जे अडकलेले प्रोजेक्ट्स आहेत त्यांना मी आधी हेच सांगेन की आधी त्यांनी सोसायटी फॉर्म करावी, त्यानंतर हळूहळू पुढे जावं. ह्याच्यात मेन जेवढे आपले मेंबर्स आहेत त्यांना फाइंड आउट करणे हा पण एक चॅलेंजिंग जॉब असतो, कारण कोण कुठे आहे कोण कुठे आहे माहिती नसतं. त्यामुळे ते सगळे फाइंड आउट करावेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो पैसे कुठून उभे करायचे. हे सगळं प्रोजेक्ट पूर्ण करायला पैसे, तर आम्ही आधी असाही प्रयत्न केला होता सोसायटीनं की काही DSKचे वेंडर्स होते आमच्या मेंबर्समध्ये की ज्यांनी हे प्रोजेक्ट त्यांच्याकडनं पूर्ण करावं, त्यांनी पैसे हे उभारून, पण ते सक्सेस झालं नाही कारण सगळ्यांना एवढे मोठे पैसे उभे करणं शक्य नव्हतं. ही जी हिंमत दाखवली ही फक्त GS असोसिएट्सनी दाखवली आणि अशा बिल्डर लॉबीनी पण पुढे यावं, म्हणजे त्यांना सगळेच प्रोजेक्ट्स काही कंप्लीट करणं शक्य नाही तर बाकीच्यांनी पुढे यावं, म्हणजे मग हे पूर्ण होऊ शकेल असं मी सगळ्यांतर्फे सांगेन.